वीर जवान अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित ही रॅली सायंकाळी 5:30 वाजता अंबराई येथील हुतात्मा स्मारक येथून सुरू झाली। ती टॉकीज रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून लोकमान्य टिळक चौक व स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवराय स्मारक डेक्कन जिमखाना येथे पोहोचून या रॅलीचा समारोप झाला। या रॅलीत देशभक्तीपर घोषणाबाजी, तिरंगाचे दर्शन तसेच देशप्रेमाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळाला। या रॅलीत शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला, ज्यात युवक, विद्यार्थी, माता भगिनी आणि सर्व स्तरातील देशप्रेमी नागरिकांचा समावेश होता। या रॅलीत कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड, नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसने, दीपक बेहरे, शरद लाड, अतुल बरगुजर, नितीन दगडे, नितीन परमार, सर्वेश गोगटे, वसंत महाडिक, राधा बहुतुले, बिराज पाटकर, शर्वरी कांबळे, रजनी गायकवाड यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राजेश लाड यांनी सांगितलं की सीमेवर रक्षण करणारे वीर जवान आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले हुतात्मे यांना आदर व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पावन भूमीवर कर्जतकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ऐक्य, देशप्रेम आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला। उद्या होणारा स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे। या रॅलीद्वारे आम्ही तो उत्सव आजपासूनच साजरा करण्याचा प्रयत्न केला असल्याचं राजेश लाड यांनी बोलून दाखवलं। आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण उद्या संपूर्ण देशवासी साजरे करणार आहोत। या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज कर्जत शहर भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीनं आणि समस्त कर्जतकर जनतेच्या वतीनं या ठिकाणी हुतात्मा स्मारक अंबराई ते छत्रपती शिवराय स्मारक अशी तिरंगा पदयात्रा रॅली या निमित्तानं आयोजित करण्यात आली होती आणि भर पावसात सुद्धा कर्जतकर नागरिकांनी, देशप्रेमी नागरिकांनी चांगला असा प्रतिसाद या रॅलीला दिला आहे। हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं ब्रीद वाक्य गेल्या अनेक वर्षापासून आपण अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपल्या सीमेवरती देशाचं रक्षण करणारे वीर जवान, सैनिक आणि या देशासाठी बलिदान दिलेले, हुतात्मा झालेले सर्व सैनिक या साऱ्यांच्या प्रति कुठेतरी सद्भावना व्यक्त करण्यासाठी असा एक विधायक कार्यक्रम आम्हाला पक्षाच्या वतीने देण्यात येत असतात आणि ह्या लोकोपयोगी आणि देशभक्तीपर कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लोकांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं देशाप्रती आपलं योगदान देण्याचं काम सर्वसामान्य लोकांना सर्वांना सोबत घेऊन करत असतो। हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली ही कर्जतची भूमी, या कर्जतच्या भूमीला एक मोठा इतिहास आहे आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ह्या साऱ्या वीरपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांचं हे बलिदान आपण कुठेतरी विसरता कामा नये, या दृष्टीनं आपण हा धगधगता इतिहास ताजा ठेवावा, या दृष्टीनं अशा तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक वेळेस करण्यात येतं आणि आजही या ठिकाणी हे आयोजन करत असताना सर्व कर्जतकरांनी या ठिकाणी या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊन चांगला असा एक लोकांमध्ये संदेश या निमित्ताने दिला, एकात्मतेचा संदेश दिला। सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून आपण सारेजण या ठिकाणी आपल्या देशाप्रती नेहमीच त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करत असतो। उद्याचा स्वातंत्र्य दिनसुद्धा आपल्यासाठी एक आनंददायी असा क्षण आहे आणि म्हणून या तिन्ही सांजेच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला आपण या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा आनंद आम्ही आजपासूनच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि चांगला असा सर्वांनीच या ठिकाणी प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी, सर्व नागरिकांना, माझे सर्व पत्रकार बांधव, माझे पोलीस बांधव यांना सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना आपल्याला मनापासूनच्या उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।